नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे आरोग्य संकल्प अभियान अतिविशेष उपचार सुविधासह भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया उपचार व औषधी वाटप शिबिराचे आयोजन. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य सेवा समिती यवतमाळद्वारा आयोजित दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया उपचार व औषधी वाटप शिबिर रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिनबाई विद्यालय दिग्रस येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टर्सकडून ECG मशीनद्वारे होणार आहेत. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची मॅमोग्राफी तपासणी, कॅन्सर तज्ज्ञाद्वारे विविध कॅन्सरची तपासणी, पॅप स्मिअर तपासणी, वंधत्व समुपदेशन, व्हेरिकोज वेन्स तपासणी, किडनी तपासणी, भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणार्थ सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI, एक्स-रे, रक्त लघवी चाचणी मोफत होणार आहेत. सदर शिबिर हे फक्त दिग्रस दारव्हा नेर विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांकरिता आहे. शिबिरामध्ये येताना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणायचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिबिरामध्ये आयुष्यमान भारत कार्ड काढून मिळेल, याकरिता राशन कार्ड व आधार कार्ड सोबत घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आमचे नेते माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे आयोजन 14 जून रविवारला करण्यात आले आहे. तरी सर्व रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड, मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने गेल्या 20 वर्षापासून मोफत रोग निदान शिबिर घेण्यात येत आहे. दिग्रस तालुक्यामधील कुठल्याही पेशंट असो, त्याला कुठलाही रोग असो, त्या प्रत्येक रोगाचं निदान करून त्याचं निवारण करण्याकरिता आणि त्याला औषधोपचार करण्याकरिता ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. जर त्याला पुढील उपचारासाठी समोर पाठवायचं काम पडलं, नागपूर असो, मुंबई असो किंवा सावंगी मेघे असो, तशी व्यवस्था इथे केलेली आहे. सर्व रुग्णांना सर्व व्यवस्था मोफत आहे. ज्यावेळेस रुग्णांना बाहेरगावी जायचं काम पडते रेफर केल्यानंतर, त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत आहे. तेव्हा सर्व दिग्रस तालुक्यातील गोरगरीब जनतेने ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी या रोग निदान शिबिराचा येत्या 14 तारखेला रविवारला त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, ही आपणा सर्वांना शिवसेना दिग्रस तालुक्याकडून आपणा सर्वांना विनंती करतो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून ज्यांनी आपलं जीवन गोरगरीब रुग्णाकरिता आणि गरजवंताकरिता ज्यांनी समर्पित केलेलं आहे, असे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 20 वर्षापासून मोफत रोगनिदान उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच औषध वाटप शिबिराचं आयोजन अनेक वर्षापासून होते. यावर्षीही रविवार 14 जून 2026 रोजी या मोफत रोगनिदान शिबिराचं आयोजन केलेलं असून या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगनिदान तसेच शस्त्रक्रिया आणि औषध वाटप होणार आहे. तसेच या शिबिराचं स्थळ दिनबाई विद्यालयाचे भव्य मैदान असून या शिबिराचा तालुक्यातील तसेच दारव्हा दिग्रस नेर या मतदारसंघातील गरजू आणि गरजवंत रुग्णांनी लाभ घ्यावा, अशी मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.